प्रकारच्या संघटना असतात आपल्याला माहिती आहे। आमचा संवर्ग पदवीधरांचा आहे, डिप्लोमा होल्डर्सचा दुसरा संवर्ग आहे, त्यांची दुसरी संघटना आहे। सरळ सेवा जे म्हणून आपल्याला सांगितलं की 2 स्तरावरती सरळ सेवा आहे, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 त्यांची तिसरी संघटना आहे आणि एक्झिक्युटिव्ह लेवलवरती जी सर्व सेवा भरती होती त्यांची चौथी संघटना आहे। या चारही संघटनांची प्रदीर्घ चर्चा केली, वेळोवेळी चर्चा केली चंद्रकांत दादा पाटलांच्या अध्यक्षतेखाली शासनानं, आणि त्यांनी जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल अत्यंत समर्पक आहे, सर्व हिताय आहे, सर्वांच्या कल्याणाचा आहे। तथापि सत्यांतर झालं आणि मधल्या काळामध्ये हा जो अहवाल आहे हा अगदी आघाडीवरती होता, मंजुरीच्या स्थितीमध्ये होता, परंतु मधल्या काळात सत्यांतर झालं आणि प्रशासनानं, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा जो अहवाल आहे तो बाजूला ठेवला, कोणतंही कारण दिलं नाही, तज्ञ समितीचा अहवाल बाजूला ठेवला आणि नवीनच अहवाल तयार केला। आणि या नवीन अहवालाला आम्ही प्रशासकीय यंत्रणेचा अहवाल म्हणतो। या अहवालानं तर आमचा घातच करणार आहे। आम्ही गेल्या वर्षी आपल्याला बोलावलेलं होतं, पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केलं, धरणं कार्यक्रम करायचा नोटीस दिली शासनाला। रवींद्र चव्हाण साहेबांच्या बरोबर चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की हा जो आम्ही नवीन आणलेला जो प्रस्ताव आहे तो आम्ही सध्या बाजूला ठेवतो आणि चंद्रकांत दादा पाटलांचा जो तज्ञ समितीचा अहवाल तुम्ही चांगला आहे म्हणतात सगळ्या संवर्गाकरता, त्याचा अभ्यास करतो आणि त्या संदर्भातली सूचना त्यांनी त्यावेळेच्या म्हणजे आताच्या ज्या आमुसा आहेत पाटणकर मॅडम त्यांना सांगितलं की यांच्या सगळ्या संघटनांशी चर्चा करा आणि योग्य ते अशा प्रकारचे नियम आपण बनवा। चर्चा झाली सर्व संघटनांची आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की सर्व हिताय अशा प्रकारचा अध्यादेश 31 मार्च 24 पर्यंत जारी करण्यात येईल। 31 मार्चच्या नंतर आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत, परंतु शासनानं याच्यावरती कुठलीही कार्यवाही करायची नाही असं ठरवलेलं आहे। सध्याच्या नियमाप्रमाणे आमच्या पदोन्नत्या होत नाहीत। प्रशासकीय नियमावली जे आता बाजूला ठेवलेले आहेत, थंड्या बस्ता टाकलेले आहे, त्याच्यानेही आमची पदोन्नती